आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन। सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। हर हर महादेव। मेघनाच्या ललकारण्याने असे वाटते की हनुमान, सुग्रीव आणि जांबवंतजी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात सफल झाले आहेत। आता मेघनाथ बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल। वटवृक्षाच्या दिशेला? होय, आपण माझ्या बरोबर यावे। आपल्याला त्याच्या आधी तेथे गेले पाहिजे। बंधू लक्ष्मणा, मेघनाथ युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य ये। का? तो येथे येऊन भूतांचा बळी देतो, त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो। ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो। आज त्याला हे कर्मही पूर्ण करू देऊ नकोस। तो आल्यावरच त्याला युद्धासाठी ललकारून आपल्या तेजस्वी बाणांनी त्या महाबळी राक्षसाचा संहार करावा। तो येतच असेल। चला। बंधू लक्ष्मणा, आपल्या बाणाचे लक्ष करताना सावध राहा। थांबव। राक्षस कुमार, मी तुला युद्धासाठी आवाहन देतो। आपली अस्त्र घेऊन सावध रहा। अवश्य लक्ष्मण, तू 2 दिवसापासून माझ्या हातून मरता मरता वाचलायस, परंतु आज तू इथून जिवंत परत नाही जाऊ शकणार।
मी तुझ्याशी अवश्य युद्ध करीन, परंतु त्याआधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत. विभीषण काका, देशद्रोही आणि कुलद्रोही तर ऐकले होते, परंतु संतानद्रोही नव्हते ऐकले. आज आपण तेही पद प्राप्त केलं. मी तुमच्या पुत्रासारखा आहे, तरी सुद्धा माझ्या गुप्त आणि मार्मिक ठिकाणांवर जिथे लंकेचे साधारण लंकावासी पोहोचू शकत नव्हते, तिथे तुम्ही शत्रूला घेऊन आलात. हा, माझ्याशी असा द्रोह केल्यामुळे आज तुम्ही संतानद्रोही म्हणवण्याच्या अधिकारासही पात्र झालात. अरे हे राक्षस राजकुमार, तुझाही जन्म याच मातीत झाला. तू या देशाच्या राजाचा सख्खा भाऊ, तरी सुद्धा तुला ना आपल्या कुटुंबाबद्दल आपलेपणा, ना आपल्या आप्तजनांबद्दल प्रेम आणि नाही आपल्या जातीबद्दल अभिमान राहिला आहे. अरे घाबरटा, स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू. आपल्या कुळाची मर्यादा, देशाची मर्यादा नाहीशी करणाऱ्या द्रोह्या, धिक्कार आहे तुझा. मेघनाद, तू स्वतः कधीही मोठ्याचा सन्मान करण्यास नाही शिकलास आणि दुसऱ्यांना मर्यादेचे धडे शिकवायला निघाला आहेस. मूर्खा, मी जे केले आहे ते आपल्या देशातील जनतेच्या भल्यासाठीच केले आहे. तू आणि तुझे वडील सर्वांना अधर्माच्या नौकेवर बसवून असहाय्य स्थितीत बुडवायला निघाला आहात, परंतु मी आपल्या देशवासियांना धर्माच्या मार्गावर आणून तुमच्या पापापासून त्याचे रक्षण करू इच्छितो. अधर्मी, अन्यायी, क्रूर आणि अत्याचारी राजाचा त्याग करणाऱ्याला देशद्रोही नाही म्हणत. जो धर्मापासून भ्रष्ट झालेला आहे, ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे, अशा व्यक्तीचा त्याग करण्याने मनुष्य त्या प्रकारे सुखी होतो जसे हातावर बसलेला विषारी सापाला टाकल्यावरती प्राणी निर्भय होतो. जो दुसऱ्याचे धन लुटतो, जो परक्या स्त्रीवर हात टाकतो, त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराला सोडण्यासारखे सांगितले आहे. परस्यो हरणे युक्तम परदारा विवर्षकम त्याज्य महादुरात्मनम वैशम पजतम यथा. तुझ्या वडिलांच्या याच पापामुळे आता ही लंकापुरी नाही राहणार, तूही नाही राहणार आणि तुझे वडीलही नाही राहणार. या अगोदर तूच राहणार नाहीस. तू लंकेवर कलंक आहेस. लंकेच्या पवित्र धर्तीवर जगण्याचा तुला काही अधिकार नाही. म्हणून मी तुला तिथे पाठवतो जिथे यमराज तुला दंडाची शिक्षा देईल. लक्ष्मण, तुझ्या रक्षण करण्यामुळे हा केव्हापर्यंत जिवंत राहील आणि तूही कुठवर जिवंत राहशील. प्रथम तुझंच कल्याण करतो.
मन केले जाऊन लक्ष्मणा जवळ ब्रह्मास्त्र विना परिणाम परताला काय रहस्य कशी ही माया इंद्रजीत ही समजू ना शकला पाशपात प्रयास लावनी केला लक्ष्मणावर पाशपातवर वसती पशुपती प्रभु साक्षात पाशपात ओझळ झाला विफळ झाला प्रयास पशुपतीनाथही अबोल झाले ज्यावर होता विश्वास होई नारायण अस्त्राने दुष्टांचा सर्वनाश शेषनागावर करील कसा हास्त्र प्रहार साधारण मानव नसे हा लक्ष्मण ओळख लक्ष्मणाच्या शक्तीला असफल होई सर्व काम मला वाटतं मेघनाथ आज परत पळून गेला. नाही लक्ष्मणा, त्याचा काही भरोसा नाही. काय माहित काय चाल खेळतोय. तू सावध राहा. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. इंद्रजीत, तुझ्या लवकर येण्यानं आम्हाला समजलं की तुझा यज्ञ पुरा नाही झाला. त्यात ही अडचण आली आहे. यज्ञाचा अडसर आपलाच अनुज भ्राता कुलद्रोही विभीषण निघाला, जो शत्रूला गुप्त स्थानावर घेऊन आला आणि यज्ञाचा विध्वंस केला. विभीषण, विभीषण, तरी सुद्धा त्या नीच देशद्रोहाला जिवंत सोडलास. पिताश्री, मी त्याच्यासाठी इतके दिवस यमअस्त्र शिल्लक ठेवलं होतं. आज मी तेच यमअस्त्र त्याच्यावर सोडलं, परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं. त्याचा इलाजही विभीषणाने सांगितला असणार. नाही, यावरील इलाज धरतीवर देवतांशिवाय कोणालाही माहित नाही. तर काय लक्ष्मणाला देवतांनी सांगितलं? नाही, त्याला कोणीही सांगण्याची आवश्यकताच नाही. लक्ष्मण देवतांचा देव आहे. लक्ष्मण नर नाही, कोणी अवतार आहे. इंद्रजीत, इंद्रजीत, ही भाषा तू बोलतो आहेस का? लक्ष्मणानं तुझ्यावर काही संमोहन अस्त्र सोडून तुझ्या बुद्धीला भ्रमात टाकला आहे का? लक्ष्मणाच्या बाणांनी पीडित होऊन तू युद्धातून पळून आला आहेस? पिताश्री,
क्षमा करावी महाराज, परंतु कुणी मला भेकड म्हणेल ही गोष्ट मला सहन नाही झाली. पिताश्री, मी भेकडपणामुळे नाही आलो, एका मुलाप्रमाणे आपलं कर्तव्य पाळण्यासाठी आलोय. आपलं कल्याण हो या प्रयोजनासाठी आपल्याला सांगायला आलोय की आपण आपल्याला, आपल्या बरोबर वैभवशाली राक्षस जातीला आणि तमाम लंकावासियांना सर्वनाशापासून वाचवा. अजूनही वेळ आहे पिताश्री. आपण सीतेचा मोह सोडून श्रीरामाला शरण जावं. तो मनुष्य नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे. तुझी बुद्धी भ्रमित झाली आहे इंद्रजित. जो अशा प्रकारे बायकांसारखा अनर्थ प्रलाप करू लागला आहेस, ही वीरांची भाषा नाही. तुला कोणी सांगितलं की ते वनवासी पोरगे परमेश्वराचा अवतार आहे? माझ्या अनुभवाने आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत. त्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही ज्यांच्यावर कुठलाही तोड नाही. पहिल्यांदा मी ब्रह्मास्त्र चालवलं, परंतु लक्ष्मणाचा वध करण्याचा इन्कार करून निस्तेज होऊन ते परत आलं. कारण की एकदा लक्ष्मण माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवणार होता, परंतु रामाने त्याला नीती विरुद्ध सांगून थांबवलं होतं. आजही ब्रह्मास्त्राने मला हेच सांगितलं की यावेळी याचा प्रयोग नीती विरुद्ध आहे. हे चालविल्याने देवलोक, पाताळ, पृथ्वी तिन्ही लोकात विनाशाच्या ज्वाला भडकून उठतील. परंतु हे सर्व अधर्म आणि अन्यायाला विजय मिळवून देण्यासाठी नाही होऊ शकणार. म्हणूनच ब्रह्मास्त्र निस्तेज होऊन परत आलं. मग मी शिवाचे त्रिनेत्रधारी पाशुपात अस्त्र चालविलं, परंतु ते लक्ष्मणाला नमस्कार करून लुप्त झालं. मग मी भगवान नारायणांचं अमोघ चक्र, जे त्रिलोकाचं अंतिम अस्त्र आहे, ते चालवलं. परंतु नारायण चक्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं. हे अंतिम प्रमाण होतं, जे पाहून माझा विश्वास झाला की हे नर नाहीत, स्वतः नारायणाचा अवतार आहेत. आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, तो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, त्या यशाला धुळीत मिळवून 2 वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं. इंद्रजित, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवतो, देवताही त्याचा सन्मान नाही करत. ते म्हणतील, मृत्यूच्या भयानं रावणानं हार स्वीकारली. हा, त्यांच्या शक्तीमुळे तू भयभीत दिसत आहेस. तुझं मन आणि शरीर दोन्ही थकलेले आहेत. जा, आपल्या महालात जाऊन विश्राम कर. हे युद्ध रावणाचं आहे आणि रावण ते एकटाच लढेल. रावणाचा मार्ग नक्की झाला आहे. त्याला अपमान आणि अपयशाचा नवा मार्ग नको दाखवूस इंद्रजित. क्षमा करा पिताश्री, मी आपल्या अपमानासाठी नाही, केवळ आपल्या कल्याणासाठी ही गोष्ट सांगायला आलोय. जिथवर माझा संबंध आहे, मी हे युद्ध सुरू केलेलं आहे. आता इथून पळून भगवंतांना शरण जाण्यानेही मला यशच मिळेल. यासाठी मी एका वीराप्रमाणे भगवंतांच्या हाताने मरायला जाईन. जो वडिलांना विमुख करून जातो, त्याचा देवही आदर नाही करत. यावेळी माझं स्थान राजमहालात नाही, केवळ युद्धभूमीतच आहे. जरी रामाने मला तिन्ही लोकांचं राज्य प्रदान केलं, तरी सुद्धा मी युद्धभूमीतून पळालेल्या भेकडाच्या नावाने जिवंत नाही राहणार. कारण माझा आत्माही माझा सन्मान नाही करणार.
तर दुसरे काय करतील? मला आशीर्वाद द्यावा की जरी माझा मृत्यूही लीला असेल तरी मी वीराप्रमाणे आपल्या ऐटीत अशा प्रकारे मरेन की रामही माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील. जरी तो नारायणही असला तरी तो माझ्या विजयाचं रूप असेल. तुझा विजय हो इंद्रजित. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भाव.